महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी व वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून फते चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आला। या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारो स्वाक्षऱ्या जमा करण्यात आल्या आहेत। अकोला शहरात महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या मागणीसह आता वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याचा मुद्दाही समोर आणण्यात आला आहे। फते चौक येथे वंचितकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। महाबोधी विहार हा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा वारसा असून तो वक्फ बोर्डच्या अधिपत्याखाली राहिल्याने बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची भावना आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या स्थळी स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। या मोहिमेत आतापर्यंत 1000हून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपली मते नोंदवली आहेत। स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला आहे। आंदोलनाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी शाहिद खान यांनी सांगितले की महाबोधी महाविहार हा वक्फ बोर्डच्या अखत्यारीत असू शकत नाही। तो बौद्ध समाजाचा धार्मिक ठेवा असून तो मुक्त व्हावा हीच आमची प्रमुख मागणी आहे। या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसेल तर लवकरच तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। हस्ताक्षर मुहिम रखा है वक्फ बोर्ड के खिलाफ। जो वक्फ बोर्ड अमेंडमेंट 2024 का जो बिल है जो भारत सरकार ने लाई है उसके खिलाफ आज हम यहाँ मुहिम कर रहे हैं। और बुद्ध गया मंदिर, जो बुद्ध समाज का जो मंदिर है, वो मंदिर में जो गवर्नमेंट जो है, प्रशासन और सरकार जो एक हस्तक्षेप करके उनका खिलाफ में, बुद्ध समाज के खिलाफ में जो एक काम किया, वो जो कायदा है उसको रद्द करने के लिए आज हमने यहाँ पर मुहिम रखा है। ये दोनों भी कायदे दोनों के समाज को तकलीफ देने वाले, दोनों समाज की विचारधारा, दोनों समाज के अंदर एक मिसअंडरस्टैंडिंग पैदा करने वाले दोनों भी कायदे हैं। तो इसकी वजह से हम चाहते हैं कि दोनों भी कायदे ये रद्द हो।